हरिभाऊ राम राम. राम राम. तुम्हाला आम्ही ॲपसाठी दिली होती भुईमुगाच्या बीज प्रक्रियेपासून तर पूर्ण वापरासाठी. हो तर आपले बीज प्रक्रियेचा व्हिडिओ आपल्याकडे आहेच. हो. तर तुम्ही तुमच्या औषधासोबत ह्या ॲपसाठी वापरल्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत तुम्हाला यंदा कसा फरक जाणवला हे आपल्या कॅमेऱ्यात तुम्ही सांगायचं. फरक असा म्हणजे आम्ही गेल्या वर्षीच्या रानातच भुईमुग टाकला होता. म्हणजे त्याच रानात डबल भुईमुग आला. हो. बरं. पण या वर्षीचा आणि गेल्या वर्षीचा काही फरक आम्हाला बस असं म्हणजे जी घट होते ती आम्हाला झाली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बी तेवढ्याच शेंगा झाल्या त्याच रानात. आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी समजा ॲपसाईटी नाही वापरली आणि त्याच वावरात जर त्याचा भुईमुग आला असेल तर मी भेटी घेतलेल्या आहेतच. तर त्याचे अनुभव असे आहेत बुवा की यंदा काहीच नाही घडलं. नाही त्याला काय बी वसूल नाही झालं त्याला. बी वसूल नाही झालं. हो, हो. पडबी नाही वसूल झालं. नाही. मग हे ॲपसाईटी वापरलं आणि तुम्ही. त्याविषयी म्हणजे त्याने वापरलं नाहीमुळं ते मर लोक लय होता. हां उधळणं मर सडक्या शेंगा. हो भरपूर त्याचे उधळ होतं आणि मर रोग होता. मग आमचं तेच म्हणणं आहे की तुम्हाला जर समजा तुमच्या औषधीचा पुरेपूर खतांचा औषधाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा असला तर तुम्ही ॲपसाईटी मिक्स करा. तुम्हाला निश्चितपणे मी सांगतो म्हणजे दिलेलं खत 1% इकडे तिकडे जात नाही. 100% लागू होते. तुम्ही दिलेलं औषध 100% लागू होते. हो 100% झालंच ना आपलं आहे का नाही. म्हणजे इथून पुढं जी आपण शेती करणार हो का नाही. पहिले कसं होतं आपल्या जमिनीमध्ये भरपूर बॅक्टेरिया होता. ते बॅक्टेरिया काय करायचा ट्रायकोडर्मा रायझोबियम हे आपलं खत चाटायचं आणि मुळात घेऊन जायचा. पण आपण जे रसायन वापरायलो जहर वापरायलो त्याच्यामुळे काय झालं ते बॅक्टेरिया कमी होत गेला. आता ते अर्ध खत आपल्या वावरात पडून राहते. आता हळदी काढल्या का नाही जेव्हा पाहायला गेलतो तर ते बेडवरच खत दाणे तसेच विरगळे नाही ते. पण ॲपसाईटी ज्या शेतात ॲपसाईटी वापरली का नाही संपूर्ण विरगळून जाते. आणि तुम्हाला बी अनुभव आला असेल तुमच्या शेतात कुठंच तुम्ही इतकं वरून खत फेकलं मागून नंतर बी असे भेसळ डोस फेकले पण असं दाना हे राहत सगळं विरगळून गेलं. दिसला कुठंच नाही. आणि जमीन भुसभुस करणे. शेंगा बी आमच्या शेंगाचं असं झालं की 3 दाण्याच्या शेंगा राहिल्या. गेल्या वर्षी 2 होते यंदा 3 कुठं 4 असे दिसले आम्हाला. 10% ठस आणि 10%. आता हे आता आपण या मालावरच आपण हे सगळं कॅमेरा ठेवलेला आहे. तुम्हाला किती आहे माल हे किती गोण्या आहेत ह्या 40 बोध येते. बोध भरले का. हो 40 म्हणजे आता सरासरी किती किलोचा बोध भरल बरे. 60 किलोचा भरतेच बोध भरले आहे तुम्ही. हो. आणि तिकडला मोजा ते किती भरला ते तिकडला का ते अजून भरलेच नाहीत. आता भरायचे ते भरायचं राहिला. ते भरत 25-30. नक्की मित्रांनो आता ॲपसाईटी तुम्ही नक्की वापरायला पाहिजे. कुठलीही गोष्ट एकदा करून पाहायला पाहिजे. बरोबर आहे. हो 3 वर्षापासून तुम्ही गेल्या वर्षी वापरला. हो दरवर्षी आम्ही वापरतो. मागच्या 3 वर्षापासून मी तुम्हाला म्हणून लावलं होतं की गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. आता पुन्हा तुमची 5 कॅनची ऑर्डर